संदेश ऐकणाऱ्या सर्वांचे आम्ही येशू मसीहामध्ये स्वागत करीत आहोत. All of the people who hears the message, we are welcoming in the Yeshua the Messiah. विषय तिसरा भाग ई, Subject third part E. अध्याय दुसरा वचन 24 पासून पुढं. Chapter 2 and word 24 continue. यामुळे पुरुष आपल्या आईबापा सोडून देईल Therefore shall leave a man his father and mother, व आपल्या बायकोशी जोडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. and be joined to his wife, and they shall become flesh one. वचन 23 मध्ये आपण पाहिलेले होते की आणि आदाम म्हणाला. In verse 23 you see the source and said Adam, आता ही मात्र माझ्या हाडाचे हाड व मांसाचे मांस आहे. this is now bone of my bones and flesh of my flesh. तिला ईशाशा म्हणजे स्त्री म्हणावे. This one shall be called Ishasha, I means woman. कारण ही ईशा म्हणजे पुरुषातून घेतलेली आहे. Because out of Ish, I mean man, taken this one. छातीच्या फासळीमधील एक फासळी काढून तिला मांसाने भरून काढली व स्त्री तयार केली. Just ribbing one removes the rib, he filled her with flesh and made her a woman. तो म्हणतो की ही माझ्या हाडापासून तयार केलेली आहे, तिला स्त्री म्हणावे. He says it's made from my bones, he called her a woman. या 24व्या वचनाबाबत अनेक जणांचे गैरसमज झालेले आहे. There are many people's misunderstanding regarding this 24th verse. पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील. A man will leave his father and mother and be unit to his wife. आई वडिलांच्या वृद्धपणामध्ये मुलांची जबाबदारी व कर्तव्य असते, ते मुलांनी त्यांचा तो सांभाळ करणे. In a parent's old age, it is the responsibility and duties of the children take care them. तुम्ही आपल्या आई वडिलांना सोडून देणे याचा अर्थ असा होत नाही. You must leave your parents, that does not mean of course. बायको केल्यावर त्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना सोडून देणे हे सांगितलेले नाही. After having a wife, those children, it is not said they should leave their parents. म्हणून 10 आज्ञामध्ये एलोहिमनी आज्ञा दिलेली की तू आपल्या आईबापाचा सन्मान कर. So in the 10 commandments, it is commanded by Elohim's given that you honor your parents. ही बाब फार दुःखाची आहे की अनेक विवाहित व्यक्ती पुरुष व स्त्री हे आपल्या आईबापाची काळजी घेण्यास तयार नाही. It is very sad that many married people are not ready to take care of their parents. ते वृद्धाश्रमामध्ये त्यांच्या आई वडिलांना टाकून देतात. They dump their parents in the old home. अर्थात त्यांची आई वडिलांबाबतची जबाबदारी ते कर्तव्य पार पाडत नाही. Of course, they do not carry out of responsibilities or duties of their parents. अनेक जण असे आहेत की बायकोच्या सांगण्यावरून त्यांच्या आई वडिलांना घरे बळकावून त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलेले आहे. There are many who people at the behest of his wife, they seizures or their parents' house, they have been kicked out of the house. सुरुवातीच्या काळामध्ये असे अनेक कुटुंब होते की In the beginning time there were so many families that ते सर्व लेकरं व त्यांचे बायका बाळाबरोबर व त्यांचे आई वडील बरोबर राहून एक कुटुंब असे राहत होते. all the children are their wife with children living with the parents. There was one family so lived. तर आता तर लग्न झाल्याबरोबर बायकोच्या सांगण्यावरून Now with the married of their wife by saying, अनेक मुलं आई वडिलापासून वेगळे होऊन त्यांची विभागणी करतात. many children are separated and divided. किंवा अनेक आई वडील हे त्यांच्या मुलाला किंवा त्याच्या बायकोला अति वाईट वागणूक देतात. Or many parents they trick their children or their wife very badly. येशू मसीहाने हे जग सोडून जाण्याआधी त्याची आईची जबाबदारी काळजी घेण्याकरिता Before Yeshua Messiah left, the word to take care of his mother was gone. त्याच्या प्रिय शिष्यावर तिला सांभाळण्याची जबाबदारी सोपून तो गेलेला होता. Interest with his responsibilities of caring for his dear disciple. एदेन बागेमध्ये जरी आदाम व ती स्त्री सर्व निर्माण केलेले प्राणी, Even in the garden of Eden, Adam and woman and all the created animals, पक्षी गुरढोरे व नर व नारी म्हणून एकत्र राहत होते. birds and cattle, they live together as male and female. तरी त्यांच्यामध्ये संतती जन्मास आणण्याची येथे योजना नव्हती. Yet among these breedings there were no plan. जरी संतती वाढीचा त्यांना आशीर्वाद एलोहिमने दिलेला होता. Even if this offering grow, then were the blessed by Elohim.
तरी तो त्याच्या भविष्य काळामधील पूर्ण होणार होता. Yet in their the future times was about to be completed. उदाहरणार्थ अदोनाई एलोहिम अब्राहमास आशीर्वाद देताना सांगतोय की हा कनान देश तुला व तुझ्या संतानाला मी वतन म्हणून दिलेला आहे. For example, when Adonai Elohim blessed Abraham, this land of this Canaan to you and your offering I have given as the inheritance. या आशीर्वादाची परिपूर्तता 400 वर्षानंतर झालेली पाहावयास मिळते. The fulfillment of these blessings can be seen after 400 years. परंतु हे कनान देशातील वतन अब्राहम व त्याचा मुलगा इसाक किंवा याकोब यांना मिळालेले नाही. But the inheritance of his land of Canaan to Abraham and his son Isaac or Jacob, they have not got it. शेवटपर्यंत ते परके म्हणून त्या परिसरामध्ये अब्राहम राहिला. Until the end of the foreigners in this the test Abraham's lived. सार्वकालिक जीवनाचे देखील त्याचप्रमाणे आहे. Of everlasting life likewise is. वर्तमान काळामधील ज्यांनी सार्वकालिक जीवन मिळवले त्यांना हे त्यांचे वर्तमान काळात ते जीवन मिळत नाही. At present, yes, those who have everlasting life to gain, they do not get this life is their present here. तरी भविष्य काळामध्ये त्यांनी नेमून ठेवलेल्या समयामध्ये सार्वकालिक जीवन हे मिळणार. So in the future times, in times appointed, he will to get everlasting life. आदाम व ती स्त्री ह्या एदेन बागेतील जीवन देवदूता समान असे होते. Adam and woman whose life in the garden of Eden was like those angels. लूक 20 अध्याय 34 ते 36 वचनानुसार एक ते लग्न करून घेणार नाही व ते लग्न करून देणार नाही. According to the Luke chapter 20 verses 34 to 36, first, one, they will not get married and will not taken marry. दोन आणि ते पुढे मरणार नाही कारण ते देवदूत समान आहे. Number second, and so fourth, don't die because it's like angel. ते एलोहिमचे पुत्र आहे. They are the son of Elohim. पाप करण्याआधी आदाम व त्या स्त्रीला मरण नव्हते. त्या दोघांना अमरत्व प्राप्त झालेले होते. Before to do, since Adam and the woman did not die, to them the both immortality was received. आणि त्यांचे जीवन देवदूत समान असल्याने तेथे लग्न हा भाग नव्हता. And their lives being as angels, marriage here was not part of it. एदेन बागेमध्ये यावे एलोहिमने त्या आदामाला व त्या स्त्रीला विवाह विधी स्वतः लावला. In the garden of the Eden, Yahweh Elohim took this marriage rooted of the man and the woman. हे मूळ हिब्रू वचनामध्ये कुठेही दिलेले नाही. It is nowhere mentioned in the original Hebrew verses. कारण दुसऱ्या अध्यायातील 18व्या वचनानुसार Because in the second chapter in the word 18, मी त्यास योग्य मदतगार असा निर्माण करेन हे स्पष्ट वचनामध्ये दिलेले आहे. I will make it as a suitable helper. This is given in the clear words. मूळ हिब्रू दस्तावेज मधून भाषांतर मराठी व इंग्रजी भाषेत Translation from the original Hebrew documents in the Marathi and English language. म्हणून मनुष्याने आपल्या आईबापांना सोडले Therefore shall live a man his father and mother, व आपल्या बायकोशी जोडून राहावे आणि ते दोघे एक देह होतील. and be joined to his wife, and they shall become flesh one. ते 24वे वचन कोणी कोणास सांगितलेले हे पाहणे जरुरीचे आहे. Whoever told this 24 verse to someone, this is a mercy. जरी 23वे वचन हे आदामाने सांगितले, Even those Adam spoke the 23rd word, पण 24वे वचन हे स्वतः यावे एलोहिमने आदामाला सांगितलेले दिसून येते. but the 24th verse is Yahweh Elohim itself. Adam appears to told. कारण हे त्या वेळेसचा वर्तमान काळात नसून Because this is a time, not is a present time. मूळ हिब्रू मधील वचन पाहिल्यास ते पुढील वचन पुढील भविष्य काळात सुरू होईल. Looking at the original Hebrew verse, this verse will be in the next future spirit. आदामाकरिता हे वचन दिलेले नाही कारण आदामाला आई वडील हे नव्हते हे विसरून चालणार नाही. For Adam, this is not give a word, because Adam was not his mother and father, it will not be forgotten. त्याचप्रमाणे इतर स्त्रिया व पत्नी ह्यामधील शब्दामधील फरक दिसून येत नाही. Likewise, the difference between the words from other woman and wife does not appear. त्याप्रमाणे इतर स्त्रिया व पत्नी ह्या दोघांमध्ये ईशाशा हा एकच शब्द हिब्रूमध्ये वापरलेला दिसतो. Like that, other woman and wife, for both same words Isheshah appears in the Hebrew only. उदाहरणार्थ उत्पत्ती 2रा अध्याय 25व्या वचनामध्ये बायको शब्दाला ईशासा हा शब्द देखील वापरलेला आहे. For example, in the Genesis chapter 2 and verse 25, in the word wife is used in the word Isheshah. तर उत्पत्ती 3रा अध्याय पहिल्या वचनामध्ये साप व स्त्री यामधील स्त्री
स्त्रीला देखील विशेषतः हाच हिब्रू शब्द वापरलेला But आहे. in the Genesis chapter 3 verses 1 in the word the separate a serpent and the woman also used the word Isheshah. पुढे प्रश्न पडतोय की दुसऱ्याची पत्नी ही त्याची स्त्री आहे, तिला आपली पत्नी कशी म्हणता The येईल? next question falls into the wife of another, that is woman. How can he be called his wife? शब्दामधील फरक देणारा शब्द न वापरल्याने हे समजण्यास कठीण जाते. By not using words that differentiatives between words, this is difficult to understand. आणि ती दोघे एक देह होतील, पती व पत्नी ह्या बाबतीत एलोहिमची इच्छा महान आहे. And the two will become one flesh. Elohim's desire for husband and wife is great. त्या पती व पत्नीला एकत्र राहावे अशी त्याची इच्छा आहे. He wants to the husband and wife to stay together. परंतु अनेक पती व पत्नी हे एकत्र राहण्यास तयार नसतात. But many husbands or wife, they are not ready to be together कारण त्या प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत. because they each have a different reason. ते प्रत्येक जण आपले वेगवेगळे स्वतंत्र जीवन जगतात. They each lead different independent lives. काही घरामध्ये पती हा आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. In some homes, the husband try to live life in the spiritually. तर काही पत्नी आध्यात्मिक मध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करते. So some wives try to live a spiritual life. ज्या घरामध्ये पती व पत्नी हे दोघे आध्यात्मिक जीवन जगणारे हे फार थोडके लोक पाहावयास मिळतात. In a house where husband and wife are both living a spiritual life, very few people can be saved. प्रेषित पौलाने देखील ह्या विषयाच्या बाबतीत मंडळांना बोध केलेला आहे. The Apostle Paul also preached to the churches on this subject. हे पहिले करिंथ 7व्या अध्यायामधील पाहावयास मिळते. This is a seen in the 1 Corinthians chapter 7. पहिला प्रार्थनेकरता वेळ मिळावा म्हणून काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा, मग पुन्हा एकत्र व्हा. Number 1, take time to pray. So for some time with multiply consults, stay away from each other. Them get back together. कारण सैतानाने तुम्हास परीक्षेत पाडू नये. Because Satan should not tempt you. तथापि जर अविवाहित राहण्याकरिता संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे. Number 2, however, if unmarried to stay for restraint, if not, then they should marry. तर ती तरुण विधवा स्त्री किंवा विदुर पुरुष असेल अथवा अविवाहित तरुण व तरुणी असेल तर त्यांनी लग्न करावे. Then the young widows or vidur means would be or unmarried youth or the young man, so they should get married. 3, आध्यात्मिकतेमधील सामर्थ्याच्या द्वारे संयम धरता येत असेल तर विवाह करण्याची इच्छा होत नसेल. In the spirituals they can be restrained by the power and don't want to get married. तर त्या पुरुषाने त्या स्त्रीने अविवाहित राहावे. So those men or women should be stay unmarried. त्याचप्रमाणे प्रेषित पौलाने इफिस मंडळातील सभासदांना सांगतो. Similarly, the Apostle Paul tells the members of the Ephesians church. एक स्त्रियांनी सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. Number 1, woman in the things be in subjections to your husband. 2, मसीहा मंडळीचे मस्तक आहे असे पती पत्नीचे मस्तक आहे. Number 2, the Messiah is the head of the church, thus the husband is the head of the wife. 3, जशी मसीहाने मंडळ प्रीती केली तशी पतीने व पत्नीने एकमेकांवर प्रीती करावे. Number 3, as the Messiah loved the church, even so husbands and wife love each other. इब्री 13वा अध्याय 4थ्या वचनामध्ये तो सांगत आहे. This is said in the Hebrew chapter 13 verses 4th word. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे, अंतरून हे निर्दोष असावे. Married in the honorable in all and the bad underfield. जार कर्मे व व्यभिचार ह्यांचा न्याय एलोहिम करेल. But who are monorex and the adulterous, Elohim will judge. सध्याच्या काळातील देखील शरीर वासना व व्यभिचाराचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. Even in the present times, body lust and the rate of adultery is more extent. ह्याच बाबतीत प्रेषित पौलाने तिमोथेला ही भविष्यवचने आगाऊ सांगितलेली आहे. In this regards, Apostle Paul to Timothy, these are the prophecies that have already been told. लग्न करावयाचे ते मना करतील. पहिले तिमोथी 4वा अध्याय 3रा वचन. They will forbidding marry. 1 Timothy chapter 4 and verses 3.
जगामध्ये आज अनेक स्त्री व पुरुष विवाह न करता वैवाहिक जीवन जगत आहे. In this verse today, many women and men without getting married is living. एकमेकाशी थोडक्या वेळेपुरतं किंवा पैशाकरिता पती व पत्नी होऊन शरीरातील सुखाचा उपभोग घेत आहेत. With each other for a short while or for money, as husbands and wife, by the way physical happiness consumptions is taking. सध्या विवाह व्यवस्था ही अधिक प्रमाणात बिघडत चाललेली आहे. Currently marriage arrangements exist in the Deuteronomy अध्याय 2 वचन 25 chapter 2 and verse 25. आणि आदाम व त्याची बायको हे दोघं नग्न होती, And where these two next, this man and his wife, तरी त्यांना लाज वाटत नव्हती. and not where these SM. या 25व्या वचनामध्ये मूळ हिब्रू शब्द इशासा हा शब्द पुन्हा परत आलेला आहे. In the verse 25, the original Hebrew words Isheshah's verse has come back again and again. ज्याप्रमाणे इतर भाषेमध्ये महिला किंवा बाई किंवा पत्नी हे भिन्न भिन्न अर्थ दर्शवणारे शब्द असतात. As such is in other languages, woman, lady, or wife. These are the words that convey different meaning. तसे भिन्न अर्थ दर्शवणारे शब्दाचा उपयोग न झाल्याने Since verses that they do not have different meanings are used. महिला बाई किंवा पत्नी हे समान अर्थी शब्द दाखवलेले गेले आहे. The woman's lady or wife has same meaning. एदेन बाग ही आध्यात्मिक व पवित्र ठिकाण आहे. The garden of Eden in the spiritual and the holy place. त्यामध्ये दोन व्यक्ती राहत होत्या आणि त्यांच्या बरोबर यावे एलोहिम हा स्वतः राहत होता. There were only two people living it, and Elohim was living with them. ही बाब नवीन नाही की ते दोघे नग्न होते. This is better, not that new they were both naked. आज जगामध्ये अनेक ठिकाणी डोंगरावर दऱ्याखोऱ्यामधील व जंगलामध्ये स्त्री व पुरुष In many places in the world today, in the mountain and the valleys and the forest, men and women, आणि त्यांचे मुले बाळे ही नग्न अवस्थेमध्ये अनेक वर्ष जीवन जगत आहेत. and their children in this naked state has lived many years. सुधारित व सर्व गोष्टीची परिपूर्णता असलेल्या लोकांना या बाबतीत लाज वाटते. Improve and the perfections of all things with people in the case feel as him. त्यांची परिस्थिती व आमची परिस्थिती यामध्ये फार मोठा फरक आहे. Their condition and our condition, there is a big difference. आदाम व त्या स्त्री शिवाय तिथे दुसरा कोणीही मानव नव्हता. Adam and the woman, without them there was no other woman. पक्षी, जनावरे व इतर गुरेढोरे व तिथे होते. Birds and animals and other cattle were here. ते सर्व एकदम मोठे व पूर्ण वयाचे निर्माण केलेले होते. They are all big and full age was created. परंतु त्यांचे ते आध्यात्मिक जीवन ते लहान बालकासारखे होते. But his spiritual life was like a little child. त्याचप्रमाणे आपण सुरुवातीस पाहिले की तेथे संतती उत्पन्न करणे हा भाग मनुष्यामध्ये व पक्ष्यांमध्ये आणि जनावरांमध्ये नव्हता. Likewise, as we saw in the beginning, there was no part to breed in human and in the birds and animals. कारण ही सर्व निर्माण झालेले लहान बालकाप्रमाणे निर्माण केलेली नव्हती, म्हणून त्या दोघांना लाज वाटत नव्हती. Because they were not all created as a child, so the two were not ashamed. आध्यात्मिकतेमध्ये जीवन जगत असल्या कारणाने पाप व शरीर वासना यांच्यामध्ये ती नव्हती. Because of the spiritual living in them, sin and body lust were not in them. जेव्हा दैहिक व आध्यात्मिकतेमधील जीवन जगत असताना When living in the physical and spiritual in the living, पाप केल्यास आध्यात्मिक जीवन हे नग्न अवस्थेमध्ये होते. if you sin, the spiritual life is in the naked state. उदाहरणार्थ प्रकटीकरण 16 अध्याय 15 वचनामध्ये पाहायला मिळते. For example, Revelation chapter 16 verses 15. पापमय जीवन जगत नसल्या कारणाने त्यांना त्यांच्या नग्नपणाची लाज वाटत नव्हती. Because they did not live a sinful life, they were not ashamed of their naked bodies. या वचनामध्ये बायको ह्या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. In these verses, this verse wife mention has been made. आम्हा कोणालाही असे म्हणता येणार नाही की एलोहिमने त्या दोघांचं लग्न लावलं. For any of us, it cannot be said by Elohim both of them got married. मूळ हिब्रू शब्द इशासा हा शब्द इतर स्त्रियांना The original Hebrew words Isheshah
to other woman व स्वतःच्या बायकोला समान शब्दाचा वापर झाल्यामुळे and to his own wife due to the us of his same word. अनेक भाषांतरातील वचनामुळे गैरसमज हे निर्माण झालेले आहे, हे निश्चितच आहे. In many languages, misunderstanding because of the word there are creators. That's for sure. अध्याय 3 वचन पहिले. Chapter 3 and word 1. आणि जे वनपशु यावे एलोहिमने केले होते त्या सर्वांपेक्षा सर्प हा धूर्त होता. Now the serpent was more subtle than any beast of his field which the Yahweh Elohim had made. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे एलोहिमने म्हटले. And he said unto the woman, Yeah, hath Elohim said, हे खरे आहे काय? Ye shall not eat of every trees of garden. वन्य पशुमध्ये साप हा फार धूर्त हा दाखवलेला आहे. In field beast snake are very cunning. This is a show. त्याला देखील यावे एलोहिमने निर्माण केलेले हे दाखवले आहे. It was also made by Yahweh Elohim. This is the show. एकंदरीत मूळ वचनाचा सखोल अभ्यास केल्यावर काही मुद्दे पुढे येतात. Overall, after his thorough study of the original words, some points, however, come forward. एक यामध्ये त्या वेळेस जे निर्माण केलेले पक्षी, जनावरे व मनुष्य यांची एकच बोली भाषा होती. Number 1, all that was created at that time, birds, animals and humans, they had a single spoken English ती हिब्रू भाषा language. ती हिब्रू भाषा बोली भाषा ही यावे एलोहिमची स्वतःची देखील होती, हे पाहास मिळते. That Hebrew spoken language, it was Yahweh Elohim's own. You get to see this. कारण जी मूळ व पहिले दस्तावेज मधील ही हिब्रू भाषा आहे. The reason which is the Hebrew language in the original and in the document. अर्थात सर्व निर्माण केलेले प्राणी, पक्षी व मानव हे हिब्रू भाषा बोलत होते. Of course, all created animals, birds and human, he was speaking Hebrew language. ह्या पहिल्या वचनात साप हा त्या स्त्री बरोबर बोलत आहे हे स्पष्ट दिलेलं आहे. In this first verse, the serpent is talking to the woman. It is clear given. त्याचप्रमाणे उदाहरणार्थ गणना 22 अध्याय 28 वचनामध्ये गाढवीन ही बलामा बरोबर मानवी भाषेमधून बोलत आहे. Likewise, for example, Numbers chapter 22 verse 28 in verse, donkey is talking to Balaam in human language. ही बोली भाषा त्यावेळेस सर्व जणांना देण्यात आलेली आहे. That is speech language at that time everyone has been given. जोपर्यंत ते सर्व एदेन बागेमध्ये होते तोपर्यंत ते मानवी बोली भाषा बोलत होते व पुढे एदेन बागेमधून हाकलल्यानंतर ते बंद झाले. Which until they were all in the garden of Eden, that until they speak in human language was talking. त्याचप्रमाणे सापाचे धूर्तपणा व गुणधर्म अनेक वचनामध्ये स्पष्ट दाखवलेला आहे. Next, after thrown off the garden, Eden was six. Likewise, the snake, cunning these properties in many words in shown clearly. परंतु जसे सापाने धूर्तपणामध्ये हवेला ठेवले, 2 कोरिंथ 11 अध्याय 3 वचन. But like the serpent's cunning, you deceives. 2 Corinthians chapter 11 verses 3. आणि आदाम भुलविला गेला नाही, परंतु स्त्री भुलविली जाऊन अपराधात पडली. 1 तिमोथी 2 अध्याय 14 वचन. And Adam was not deceived, but the woman was deceived going falling into crime. म्हणजे तो जुनाटचा प्रगटीकरण 12 अध्याय 9 वचन व 20 अध्याय 2 वचन. First Timothy chapter 2 and 14, I mean that told serpent, Revelation chapter 12 verses 9 and chapter 20 verses 2. जुनाट साप म्हणजे हा सैतान हा दाखवलेला आहे. The old serpent, I mean this Satan is shown. सैतानाने सापाचा उपयोग करून त्या एदेन बागेमध्ये शिरला. Using the serpent, Satan enters in the garden of Eden. कारण सैतान हा देखील फार मोठा धूर्त आहे. दोघांचे गुणधर्म समान आहे. Because the Satan, who is also very big cunning on the properties of his two, are the same. म्हणून त्याचाच उपयोग करणे सैतानाला सोपे गेले. So to use in the Satan got easy. सैतानाला आदामाची परीक्षा पाहता आली नसती. आदामाने सैतानाला हकलून टाकले असते. Satan could not have been examination by the Adam. Adam would have thrown Satan out. कारण तो त्या बागेतील एक रखवालदार देखील होता. Because he was also keeper in the garden. तो साप स्त्रीला ईशाशाला विचारत आहे किंवा तिची तो परीक्षा घेत आहे. He is asking serpent woman for Ishisha, or she is examining it. या परीक्षेमध्ये मूळ उद्देश लपवून ठेवून तिची दिशाभूल करीत आहे. In this exam, original purpose by
here misguides is doing. एलोहिमने बागेतल्या सर्व झाडांची फळे खाण्याची मनाई केलेली आहे काय? Elohim is it forbidden to eat the fruit of all the trees in the garden? व पुढील वचनामध्ये हे खरे आहे काय? And in the next verses is this true is it? वास्तविक सैतानाला पूर्ण माहिती आहे की कोणत्या झाडाचे फळ खावायचे नाही, ह्या बाबतीत ती आज्ञा देण्यात आली. In fact, the Satan is full information that which don't eat the fruit of the tree in the regard is it was commanded. आज्ञा देण्याच्या वेळेस ती स्त्री निर्माण झालेली नव्हती. At the time of giving this command, this woman was not created. म्हणून पुरुषाला सोडून स्त्रीला बरोबर घेऊन आपले काम पूर्ण करून घेण्याची योजना सैतानाने केलेली होती. Therefore, to live out of the man, take the woman along by completing your work plan to take by the Satan was done. ह्याची आध्यात्मिकतेमधील कारण पाहायला मिळतात. There are reason to see this is spirituality. एक स्त्री यावे एलोहिम कडून सर्वसाधारणपणाचा आत्मा मिळालेला होता. Number one, the woman from the Yahweh Elohim's spirit of the normally was received. दोन पवित्र आत्म्याचा अंश तिच्यामध्ये परिपूर्णतेत नव्हता. Number second, there was no fractions of the Holy Spirit perfect in him. तीन, ती अस्थिर व चंचल स्वभावाची अशी होती. She was unstable and such as the moving nature. चार, यावे एलोहिम बाबत ती अज्ञानी अशी होती. Number four, as for Yahweh Elohim, she was ignorant. जरी दररोज एलोहिम आदमाबरोबर व तिच्याबरोबर संभाषण करायचा, You know, those Elohim had his conversation with Adam, with him every day. तरी देखील ती आध्यात्मिकतेमध्ये अपूर्ण होती. Even so, she was imperfect in spirituality. पाच, जरी आदामाने एलोहिमची आज्ञा तिला सांगितलेली होती तरी त्या आज्ञेला महत्व दिलेले दिसत नाही. Number five, although Adam's commanded the Elohim, she was told at that commanded does not seem to have been given any importance. अशा अनेक कारण आहेत. हे सैतान जाणून होता. There are many reasons the Satan knew this. म्हणून त्याने वेळ साधून सापाच्या द्वारे त्या स्त्रीला परीक्षेमध्ये पाडण्यास सुरुवात केली. So he achieving time by the serpents, the woman began in the exam, started throwing. यामध्ये सैतान हा यशस्वी झालेला आहे. पुढील वचनामध्ये पाहावयास We मिळते. can see in the next verse that Satan is successful in this. सैतानाने घेतलेल्या त्या स्त्रीच्या परीक्षेमध्ये दोन महत्वाचे विषय घेतलेले हे पाहावयास In the मिळतात. test of that woman taken by the Satan talking two important topic, let us see. एक, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडावरील फळ खाऊ नका असे एलोहिमने म्हटलेले आहे काय? Number one, you should not eat fruit from any trees in the garden. Is that what Elohim was said? व दोन, हे खरे आहे काय? Number second, this is the true. बागेतील फक्त बरे व वाईट जाणण्याच्या झाडाच्या फळाबाबत न खाण्याची आज्ञा केलेली आहे. Only in the garden regarding the fruit of the good and evil trees it is commanded not to eat. सैतानाला तेच फळ स्त्रीला व त्या स्त्रीकडून आदामाला खाऊ घालायचे होते. That same fruit to the Satan to the woman, and from the woman Adam wanted to eat. स्त्रीचा अनिश्चितपणा व तिचे अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिला फसवून आज्ञाभंगाचे पाप घडवून आणायची ही सैतानाची योजना होती. Woman uncertainly and talking advantage of her ignorant and by deceiving her by formatting the sin of the disobedience to bring this was the Satan's plan. आदामाला आज्ञा देण्याच्या वेळेस एलोहिम तू हा एक वचनी शब्द वापरत आहे. Adam the commanded to give in this the time Elohim uses in the singular words those aware. तर सैतान स्त्रीला तुम्ही हा अनेक वचनी शब्द वापरत आहे. Satan using the plural words you to woman. म्हणजे आदामाला देखील फसवून आज्ञाभंगाचे पाप करून घ्यायचे होते. I mean by the deceiving Adam to by the sin disobedience wanted to take. फळं खायचे नाही हे खरे आहे काय? Do not eat fruits. Is this true? आणि पुढील वचनामध्ये स्त्रीने सापाला मानवी भाषेमधून उत्तर दिले हे पाहावयास मिळते. And the woman in the next verses the serpent is answered the human language. You get to see this. अध्याय 3 वचन 2 व 3. Chapter 3 verses 2 and 3. तेव्हा स्त्री सापाला म्हणाली, आम्ही बागेतल्या झाडाचे फळातून खावे. And the woman said unto the serpent, we may eat of the fruit of the trees
of the garden. आणि पण बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याचे फळ खाण्याविषयी एलोहिमने म्हटले. Number 3, but of the fruit of the trees which is in the midst of the garden, Elohim hath said. त्यातून तुम्ही खाऊ नका, त्याला शिवू नका, नाही तर तुम्ही मराल. Ye shall not eat of it, neither shall ye touch it, lest ye die. वचन दुसरे, वास्तविक सापाच्या माध्यमातून सैतान हा स्त्री बरोबर बोलत आहे. Number 2 verse, in fact, through the serpent, that's the Satan is with the woman talking. बागेतील सर्व झाडांची फळे खाण्याची आम्हास मनाई केलेली नाही. We are not forbidden to eat the fruit of all trees in the garden. सैतान उलट प्रश्न विचारत आहे. Satan is asking the opposite question. एलोहिमने बागेतले सर्व झाडाची फळे खाण्यास मनाई केलेली आहे. Elohim, the fruit of all the trees in the garden, it is a providence to eat. सर्व पक्षी व सर्व जनावर आणि मानव हे मानवी हिब्रू भाषा बोलत आहे हे वचनात पाहावयास मिळते. All the birds and all the animal and human were speaking human Hebrew speech language, and this is a sin in verses. स्त्री सापाबरोबर म्हणजे सैतानाबरोबर संभाषण करीत आहे. The woman is conversing with the serpent, I mean the Satan. तिच्याऐवजी आदाम असता तर त्याने संभाषण केले नसते. If Adam had been her instead, he would not have had a conversation. स्त्रीला सैतानाने बोलण्यात गुंतवून टाकलेले होते. The woman was cast engaged in the speaking of the Satan. की जेणेकरून तिला ते बरे व वाईट जाणण्याचे फळ खाण्याची प्रोत्साहित होऊन, So that to her to know the good and the evil, to eat fruit, it being encouraged. ती भंग करून ते फळ खाईल. By disobeying it, they will eat of it. वचन तिसरे, आदामाने तिला जे सांगितले होते ते सैतानाला सांगितलेले आहे. Oh, third verse, what Adam told her, it's telling the Satan. बागेतील मधल्या झाडाचे फळ जे बरे व वाईट जाणण्याचे ज्ञान देते. The middle of the garden, the fruit of the trees who gives knowledge of good and evil. त्याचे फळ खावायचे नाही हे वरील भागाबाबत ती बोलली. Its fruits is not to be eaten, regarding the upper part, the spoke. She spoke. परंतु ह्याच वचनाच्या पुढील जो भाग आहे तो ह्यावे एलोहिम व आदामाने सांगितलेला नव्हता. But the next part of the verse, it was by the Yahweh Elohim, and Adam didn't say that. त्याला स्पर्श करू नका हे वाक्य स्त्रीने आपल्या मनचेच सांगितलेले पाहावयास Don't मिळते. touch it. This sentence can be seen by the woman telling her heart. अर्थात फळ तोडताना हाताचा स्पर्श होणारच म्हणून एलोहिमने सांगितले होते हे फळ खाऊ नका. Of course, there will be only his hand touch when cutting the fruit. So Elohim was told, don't eat that fruit. ही बाब सैतानाच्या पूर्णपणे लक्षात आलेली असेल. This matter must have been fully realized by Satan. म्हणजे स्त्री जवळ ह्या फळाबाबतची जी माहिती होती ती अपूर्ण व अनिश्चित अशी आहे. So that woman has information about this fruit, it is incompleted and uncertain. स्त्री सांगते नाही तर तुम्ही मराल. वास्तविक आज्ञा तशी नव्हती. The woman says, no, you will die. The real commandment was not. ती आज्ञा आपण पाहू की जी आदामाला सांगण्यात आलेली होती. We will see this commanded again that Adam has just been told. अध्याय 2 वचन 17. Chapter 2 and verse 17. परंतु बरे आणि वाईट जाणण्याच्या झाडाचे फळ तू खाऊ नको, कारण तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खचित मरशील. But of the trees of the knowledge of good and evil, those shall not eat of it, for in the day that those eatest thereof, those shall surely die. ज्या दिवशी तू त्याचे फळ खाशील त्याच दिवशी तू खचित मरशील. The day you eat its fruit, in that day you will surely die. या वचनामध्ये आज्ञा आहे. This verse contains this commanded. आणि जर आज्ञेचं उल्लंघन झाले तर त्याच्या बाबतीत शिक्षा. And if violent done, so the punishment for that matter. ही देखील उघडरित्या जाहीर करण्यात आलेली आहे. Also obviously to the declare is arrival. बोलण्यात स्त्री ही आज्ञा व त्याचे उल्लंघन झाल्यावर. In speaking this woman in this command and punishment given for violation. देण्यात येणारी शिक्षा तिला विसर पडलेला हे पाहावयास मिळतो. This made her forgotten. You get to see this.
तू मरशील ह्या बाबतीत आपण दुसऱ्या अध्यायातील अभ्यास केलेला होता. You will die in these regards which studies in the second chapter it was. आदामाच्या द्वारे जरी स्त्रीला देखील देहामध्ये अमरत्व प्राप्त झालेले होते, By Adam even throws woman as immortal in the flesh. पण ती आध्यात्मिक स्वरूपात नसल्याने ह्या बाबतीत ती अज्ञानामध्ये राहते. But since there is no spiritual formats in these regards, she live in ignorance. त्याचप्रमाणे बागेचे रक्षण करण्याची जबाबदारी आदामाची होती. Likewise, Adam's responsibility was to protect the garden. त्याच प्रकारे स्त्रीही देखील त्याची मदतगार असल्याने तिची देखील बागेचे संरक्षण करण्याची जबाबदारी होती. In the same way, since the woman is the helper, she too had the responsibility to protect the garden. स्त्री जर आध्यात्मिकतेमध्ये असली तर स्त्रीला त्याच वेळेस कळून आले असते की If his woman was spiritually into it, the woman would have known at that time. त्या सापामध्ये सैतानाने शिरकाव करून त्याने बागेमध्ये घुसखोरी केलेली आहे. In the serpent, this Satan penetrated, he has settled penetrated the garden. अर्थात स्त्री ही आध्यात्मिकतेमध्ये परिपूर्ण नसल्याने हे सिद्ध होते. Of course, the woman is spiritual in that, not perfect in prowess. एलोहिमच्या विरोधकाबरोबर त्या पवित्र जागेमध्ये म्हणजे एदेन बागेमध्ये चर्चा करीत आहे. With Elohim, these opposites in this holy place, I mean in the garden of Eden, to discussing is doing. आज्ञा किंवा नेम हे तोंडी सांगण्यापेक्षा ते प्रत्यक्षात कृतीच्याद्वारे पाळणे हे महत्त्वाचे असते. Commanded or rules orally rather than say, in fact, to obey behavior by action. This is the important. स्त्रीने हे महत्त्व जाणलेले नव्हते म्हणून सैतानाने तिची निवड केली. The woman realized this importance, so Satan chose her. आणि तिच्याद्वारे आज्ञाभंगाचे पाप हे प्रथम जगामध्ये करून घेतले. And by that, the sin of the disobedience, it was first done in this word. हे सर्व आपणा पुढील वचनामध्ये पाहास मिळते. You can see this in the next word. निदान वचनातील शेवटच्या धोक्याच्या सूचनेकडे तिने आपले लक्ष केंद्रित करायला हवे होते. In the final word is the warning of the last dangers. She wanted her attention to be focused. ते फळ जरी खाईल तरी निश्चित मरशील. If you eat that fruit, you will surely die. आज्ञा किंवा नेम हे जरी माहिती असून त्याचे उल्लंघन केले तर दुहेरी शिक्षा ही मिळते. Commands or rules, if it is no and violated, so there is a double punishment. आणि पुढील वचनातील दुहेरी शिक्षा त्या दोघांना देण्यात आलेली हे पाहावयास मिळते. And in the next verse, they are given the double punishment. You get to see this. अध्याय 3 वचन 4 व 5. Chapter 3 and word 4 and 5. आणि साप स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. And said the serpent to the woman, not surely you will die. कारण एलोहिम जाणतो की तुम्ही त्यातील खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. Number 4 knows Elohim that in the day you eat of it, then will be open your eyes. व तुम्ही एलोहिम प्रमाणे बरे वाईट जाणणारे व्हाल. And you will be like Elohim's knowing good and evil. वचन 4 सैतान हा सापाच्या माध्यमातून स्त्रीला सांगतो की तुम्ही खरोखर मरणार नाही. What forth Satan throws, this serpent tells the woman, you really should not die. सुरुवातीस आदामाला यावे एलोहिमने सांगितलेले होते की तू निश्चित त्या दिवशी मरशील. In the beginning, Adam was told by Yahweh Elohim, surely you will die that day. यावे एलोहिमने आदामाचे व स्त्रीचे अमरत्व पाप केलेल्या दिवशीच निश्चितच काढून ते नैश्वर्य असे केले. Yahweh Elohim of Adam and woman on the day of sin remove the fix to them. This was done in the principal way. अर्थात निश्चितच त्यांचे अमरत्व हे मेले. Of course, there is the immortality sure died. स्त्रीद्वारे पाप करून घेण्याकरिता सैतान तिला उत्तेजित करतो, तुम्ही खरोखर मरणार नाही. By woman's sin to do this, the Satan stimulated her, you really should not die. त्याने त्याच्या देहाला मरण्याची शिक्षा ही देखील दिलेली आहे. हे पुढील वचनात स्पष्ट दाखवलेले आहे. They have been punished with the death, for this is given. This is illustrated in the next verse. वास्तविक सैतानाने हे खोटे बोलून पाप करण्याचे उत्तेजित केलेले होते. In fact, the Satan has told this lie to sin the stumblet was done.
म्हणून सैतानाला इतर शास्त्रलेखा वचनामध्ये मोठा ठक हा शब्द वापरलेला आहे. So to Satan in other scriptures words big disputations, this verse in the use. प्रेषित योहान ह्या बाबतीत स्पष्ट वचनात दाखवत आहे, तो प्रारंभापासून मनुष्य घातकी होता. The apostle Johanan has shown in the regard a clear word that man was deadly for the beginning. आणि तो सत्यात टिकला नाही कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. And that in the truth did not the survival because there is not truth in him. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे सांगतो. He is the liar, talk them, is a sick, speak of himself. योहान 8 अध्याय 44 वचन. John chapter 8 verses 44. तुम्ही हा शब्द सैतानाने पुन्हा वापरलेला आहे. You this verse is used again by the Satan. म्हणजे तो आदामाला ते फळ दिले तरी तो मरणार नाही. I mean you gave Adam this fruit yet he will not die. सैतानाने स्त्रीला पूर्णपणे वश करून ते फळ तिने खाण्याकरिता तिची मनधरणी करत आहे. Satan completely subjugates the woman for the fruit she eats her he perfections perpetrations of the mind is doing. या आज्ञाभंगामुळे आदाम व स्त्रीला आध्यात्मिकतेमध्ये दोन प्रकारचे शिक्षा मिळालेली आहे हे पाहावयास मिळते. Because of the disobedience Adam's and woman spiritually in it to where punished in two ways. This is sin. त्यांनी त्याचे अमरत्वाचा नाश करून घेतला. The destroy there's the immortality. आणि देहामधील मरण हे माती ही मातीला परत जाऊन मिळेल. Number second and death in the flesh, this soil will be returned to the soil. हे दैहिक मरण त्यांनी मिळवले. They died this physical death. वचन 5 मध्ये एलोहिमला माहिती होते आहे की तुम्ही ते फळ खाल तर त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. What the faith and Elohim knows that you eat that fruit on that day, your eyes will be open. डोळे उघडतील म्हणजे ते आंधळे नव्हते. The eyes would open, I mean that were not the blind. या दोघांमध्ये त्या आज्ञाभंगातील जी शिक्षा देणार त्याची माहिती होती. The two will be punished for the disobedience. There was information. परंतु त्या शिक्षेचा त्यांना विसर पडावा म्हणून चुकीचे सांगत आहे. But forget that the punishment so telling the wrong one. त्या दिवशी तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील हे सैतान सांगतो. The day you eat that fruit, your eyes will open that day. That is the Satan says. तर यावे एलोहिम सांगितले होते की ज्या दिवशी तू त्याचे फळ खाशील त्याच दिवशी निश्चित तू मरशील. Then Yahweh Elohim, it was said, the day you eat that fruit, on that day you will surely die. या आज्ञाभंगामध्ये शिक्षा ही स्पष्टपणे दाखवलेली आहे. In this commands punishment is clearly shown. डोळे उघडणे ह्याचा दुसरा अर्थ बरे व वाईट जाणणारे व्हाल. Openly eyes of the second meaning to knows good and evil to gain knowing. सैतान हा आज्ञाभंगाची जी शिक्षा स्पष्ट दाखवलेली आहे ती झाकण्याचा तो प्रयत्न करतो. And you like Elohim good and evil knowing well done. एलोहिम सारखे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. The punishment that the Satan has shown the disobedience clear. सैतान हा जे दुसरे जीवनाचे झाड आहे त्याच्यावरील फळ खाण्यास सांगत नाही. The punishment that the Satan shown the disobedience is clear. The trees cover it that the cover attempt does. परंतु जे फळ खावायचे नाही ती ही आज्ञा दिलेली आहे. Likewise of the weight when knowing Satan is second life which the trees of the fruit of does not tell. त्याचे फळ खाण्यासाठी स्त्रीला फसवत आहे. But the This to eat. But the fruit of your eat is commanded to given to is eat cheating a woman. खाली गेलं. त्याचे फळ खाण्यास स्त्रीला फसवित आहे. This to eat to fruit. खालची लाईन. He is to eat the fruit chatting on woman. वास्तविक ती स्त्री ही एदेन बागेतील एक कामगार आहे. In fact the woman is a worker in the garden of Eden. बरे वाईट ह्या गोष्टी जाणण्याचे तिला जे काही की त्याची आवश्यकता नव्हती. To know the good and the evil her it was not needed. परंतु ह्या सर्व बोलाचालीमधून सैतानाने तिला जे काही पूर्णपणे वश करून तिची फसवणूक करून But she did not needed to know this. ते आज्ञाभंगाचे पाप करण्याचे तिची पूर्ण तयारी करून घेतलेली हे पाहावयास मिळते. It is a sinner's disobedience doing the complete perfections
taken by you get to see. स्त्री ही आध्यात्मिकतेमध्ये परिपूर्ण नव्हती. The woman was not spiritually perfect in. मानवाला असणारे ज्ञान व ह्यावे एलोहिमला असणारे ज्ञान ह्या दोघांमध्ये फरक तिने तो जाणून घेतला नाही. The knowledge of man and the knowledge of Yahweh Elohim, the difference between the two, she didn't know either. शैतानाने स्त्रीला भुलवण्याकरिता खोटे सांगितले आहे की Satan to the Sadducetic lied to the said that एलोहिमच्या समान बरे वाईट जाणण्याचे ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. like Elohim knowing good and evil, you will gain knowledge. अर्थात तुम्ही एलोहिम समान व्हाल. Of course, you will be equality to Elohim. सध्या देखील अनेक जण मूळ पवित्र शास्त्रातील सत्य वचनाचे शिक्षण न देता चुकीचे शिक्षण देऊन लोकांना फसवत चाललेले आहे. Even now, many people without teaching the true word of Holy Scripture with false teachings, deceiving people is going on. आध्यात्मिकतेमध्ये लोक परिपूर्ण नसल्याने सहजपणे लोक फसवून Because people are not perfect in the spiritual, easily deceiving people. स्वतःच्या आत्म्याच्या नाशाकरिता कारणीभूत झालेले आहेत. For the distinctions of our own spirit, cause is done. अध्याय 3 वचन 6. Chapter 3 and verses 6. आणि स्त्रीने जेव्हा पाहिले की ते झाडाचे फळ खायला चांगले व डोळ्याला आनंद देणारे आहेत. So when saw the woman that was the good, the tree for the food and the pleasance, it was the eyes. व आपल्याला शहाणे करण्यासाठी ते झाड इष्ट आहे. And desire trees make one wise. तेव्हा तिने त्याचे फळ घेतले आणि खाल्ले. Then she took of its fruit and ate. आणि तिने आपल्या बरोबर आपल्या पतीलाही दिले व त्याने ते खाल्ले. And she gives also to her husband with her, and he ate. सैतानाने स्त्रीला पूर्णपणे वश करून त्याच्या इच्छेप्रमाणे त्या स्त्रीकडून ते पाप करून घेतले आहे. Satan completely subdued this woman in his will. From that woman it is sin talking it. वास्तविक बागेतील सर्व झाडे व फळे हे डोळ्यांना आनंद देणारे होते हे सुरुवातीतील वचनात पाहिले होते. In fact, all the trees and the fruits of the garden were the pleasing to the eyes. आता सैतान त्या बागेतील मधल्या झाडाचे फळ स्त्रीला This was seen is the beginning verses. एक सुंदर चांगले व सुंदर दाखवत आहे. This is showing good and beautiful. दोन डोळ्यांना आनंद देणारे असे तो दाखवत आहे. Number second, showing that it is pleasing to the eyes. आपल्याला शहाणे करण्यासाठी त्या झाडाचे फळ खाण्याकरिता तीव्र इच्छा झाली. Used to make visualize the fruit of the trees. There was the craving for the good. मूळ हिब्रू भाषेतील वचनामध्ये झाड हे सुंदर दिसत आहे. In the original Hebrew words, the tree looks beautiful. आणि म्हणून त्याचे फळ खाण्याची तिला मोह झाला. And so she was the temptation to eat its fruit. या घटनेतील महत्वाचे मुद्दे एक डोळ्यांना ते अति सुंदर दिसले. Important point is even first the eyes look so beautiful. दोन डोळ्यांना आनंद देणारे असे दिसले. Number second is the look like the pleasing to the eyes. तीन त्यामुळे ते फळ खाण्याची तिची तीव्र इच्छा म्हणजे वासना निर्माण झाली. Number 3, so her intense desires to eat fruit, I mean lust was created. 4 स्वतःला शहाणेपण मिळवण्याकरिता ते बागेत हवेशे ते फळ हवेशे वाटू लागले. To see self wisdom to get the desirable to the want fruit. म्हणजे तिला अभिलाषा झाली. I mean she had his desires. जेव्हा तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हाच आत्म्यामधील वासना निर्माण होते. When intense desire arise at that moment, lust creation in the spirit. आणि वासना पूर्ण करण्याकरिता कोणतेही विचार न करता And the lust to be the fulfilled without any thought. ती वासना पूर्ण करण्याची ते कृत्य केले जाते. To fulfill that is wish that work in the done. हे पापाच्या व्याख्येमध्ये स्पष्ट दिलेले आहे. This is clearly stated in the definitions of sin. तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो भुलला जातो तेव्हा तो मोहात पडतो. But every man is tempted when he is drawn away of his own lust and intents. मग वासना गर्भवती होऊन ती पापात जन्म देते. Then when lust had conceives it breath forth sin. आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजते. And sin when it is finished bringeth
fourth death. याकोब पहिला अध्याय 14-15 वचन. Jacob chapter 1 verses 14 and 15. ती स्त्री ह्या खालील मुद्द्यामधून गेली. See woman's vein throws these flowing issues. एक वासना, दोन फसवले जाणे, तीन मोह, Number 1 the lust, second 2 is deceived. Number 3 temptation. 4 पाप व 5 मरण. Number 4 sins and number 5 death. सैतानाने स्त्रीमध्ये वासना निर्माण करण्याकरिता ते झाड व त्यावरील फळ हे अधिक सुंदर दाखवत आहे. Satan created lust into the woman to do that the trees and its fruit it is showing more beautiful. ते झाड व ते फळ आनंद दायक आहे असे खोटी समजूत करून दिली. The trees and the fruit are the presents such a lie understands given. त्याचप्रमाणे ते झाड व ते फळ शहाणपण मिळण्याकरिता हवेसे वाटू लागले. Likewise that the tree and its fruit for to the receive of wisdom to the desirable started. यामुळे ती भुलवली गेली. Because of this she was deceived. जर एखादी व्यक्ती कोणतेही पाप करण्यास भुलविले असेल, If his person to any sin to do this would be, तर त्याला आज्ञा व नियम पाळण्याचे भान राहत नाही. then she was no sense of the command and order. त्याचप्रमाणे त्याचा परिणाम काय होईल Likewise is the what will be the result. ह्याचे देखील भान राहत नाही. This too does not make sensations because of this intense. त्या तीव्र इच्छेमुळे ती कोणत्याच गोष्टीचे जे काही विचार करत नाही. Because that is the intense desires she don't think about anything. आणि जेव्हा पाप पूर्ण केल्यावर नंतर त्या केलेल्या पापाचा परिणाम काय आहे, And when complete, then what is the consequence of that sin? आणि अन्य भंग केल्यामुळे शिक्षा काय आहे, And what is the punishment for the disobedience? ह्याची जाणीव होण्यास सुरुवात होते. ह्यामुळे काही जणांना चुकीची जाणीव होऊन खेद होतो. It starts to be realized because of this is some being the midfulness of is the mistake it or sorry. तर काही जण अजून पुन्हा ते पाप करण्याकरिता वासना होत जाते. So for some again and again it becomes a lust for sin. हे काम फक्त सैतान हा परीक्षेच्या माध्यमातून वश करत असतो. तो मानवाला भुलवत असतो. This work only the Satan throws this examination control he is deceiving woman. या स्त्रीचे देखील असेच झाले. This woman also that how it happened. म्हणून पाप हे फार सुंदर दिसत असून ते स्वतःकडे आकर्षित करते व स्वतःकडे ते ओढून घेते. So sin is very beautiful in attract everyone and to yourself it pulls. पाप अनेक प्रकारे आहेत. There are many types of sin. एखादी व्यक्ती ते पाप होऊ नये म्हणून जेव्हा स्वतःला सांभाळत जाते. A person should not be sin. Therefore, when you take care of yourself, तेव्हा सैतान सहज फसविणारे पाप ते करून घेतो. then the Satan this is easily done by the dissipative sin. चांगल्या व्यक्तीला देखील हे कळून येत नाही की हे पाप कसे केले. Even a good person it doesn't make sense that how this is sin was done. तेव्हा तिने ते फळ तोडले आणि ते फळ स्वतः खाल्ले. Then she broke the fruit and they ate this fruit themselves. आणि त्यातील तिने आपल्या पतीला देखील खाण्यास दिले आणि ते देखील त्याने ते खाल्ले. And obviously she gives her husband's food to eat and he ate it. सैतान हा धूर्त होता. त्याला हे माहिती होते की Satan was sly. She was knows that. जर मी त्याला फळ खाण्यास सांगितले असते तर त्याने ते फळ खाल्ले नसते. If I had told him to eat fruit, we would not have eaten that fruit. म्हणून सैतानाने तेथे स्त्रीचा वापर करून आदामाला देखील ते फळ खाण्यास भाग पाडले. So the Satan here using the woman Adam to they were forced to eat the fruit. सैतानाची इच्छा होती की पुरुषाने व स्त्रीने म्हणजे दोघांनी ते फळ खावे. Of the Satan desires so that the man and woman both of them should eat the fruit. आणि त्याच्या इच्छेनुसार सर्व परिपूर्णता झाली. And according to his will all was the completeness done. पण यावे एलोहिमच्या इच्छा व आज्ञेच्या विरोधात स्त्रीने व पुरुषाने केले. But this was against his will and the command of the Yahweh Elohim, both man woman. आदामाने ते फळ का खाल्ले. Why did Adam eat that fruit? याचे कारण शोधणे जरुरीचे आहे. It is
It is important to find out why. कारण आदाम हा आध्यात्मिकतेमध्ये पूर्ण होता. Because Adam was perfect in the spiritual, ह्यावे एलोहिमने ज्या फळाबाबत न खाण्याविषयी आज्ञा केलेली होती ते फळ आदामाने पाहिले होते. the Yahweh Elohim by the fruits of which was the commanded not to eat that fruit, Adam saw sin. त्या फळाचा रंग व त्या फळाचा आकार हे देखील आदामाला माहिती होते. Adam's know the color of the fruit and the shape of the fruit is Adam was information this. स्त्रीच्या हातात जेव्हा ते फळ पाहिले When they saw this fruit in the woman's hand, त्याच वेळेस त्याला यावे एलोहिमने दिलेल्या आज्ञा क्षणात लक्षात आली पाहिजे होती. at the same time, so that the commanded give by Yahweh Elohim, the movement should have come to mind. परंतु तसे झालेले दिसत नाही. But that doesn't seem to happen. स्त्रीने कशा व कोणत्या प्रकारे ते फळ आदामाला खाऊ घातले, How and in the what ways did that fruit feed eat Adam? ह्याविषयी वचनामध्ये स्पष्ट दिसत नाही. In this regard, this verse doesn't not appear clearly. त्या फळाचा रंग व आकार हा आदामाच्या समोर स्त्रीने येऊ दिला नाही हे स्पष्ट होते. The color and the shape of the fruit in the front of Adam, if the woman allowed to come, if not, it was clear. जसे सापाचा उपयोग करून ते फळ घेतले ते स्त्रीने खाल्ले. Like using a serpent, he took that the fruit to the woman ate. त्याचप्रमाणे स्त्रीने देखील सैतानाने धूर्त बनवलेले दिसते. Likewise, the woman also appears to the queening by the Satan. सैतानाने स्त्रीच्या आत्म्यामध्ये शिरकाव करून तिचा ताबा मिळवलेला दिसतो. Satan enter into the woman's spirit. She appears to have been captured. ज्याप्रमाणे सापामध्ये सैतान शिरकाव करू शकतो, As such, in the serpent, the Satan can enter. त्याचप्रमाणे स्त्रीच्या मध्ये देखील सैतान शिरकाव करू शकतो. Likewise, even in the woman, the Satan can enter. स्त्री ही फळ तोडत असतात त्यावेळेस आदाम बागेमध्ये कोणत्या भागामध्ये होता? When the woman is cutting the fruit at that time, in which area Adam was in the garden, ह्याचा देखील उल्लेख वचनामध्ये दिलेला नाही. this is also not mentioned in the word. त्यावेळेसची घडलेली घटना, ह्या घटनेची तपशील माहिती ही वचनामध्ये दिलेली नाही. The events of that time, the details of this incidents information, it is not given in word. वास्तविक हा फार मोठा व गहन प्रश्न आहे. Actually, this is a very big and deeper question. आदामासारख्याला कशा प्रकारे त्या स्त्रीने ते फळ खाऊ घातले? Likewise, like Adam, somehow the woman eating that fruit. ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या 5 जणांनाच माहिती आहे. The answer to the question is no to the 5 person. एक यावे आदोनायला, 2 आदामाला, Number 1 the Yahweh Adam, second the Adam. 3 स्त्री, 4 स्त्री सैतानाला व 5 सापाला. Number 3 the woman, number 4 the Satan, number 5 the serpent. आदाम हा यावे एलोहिमच्या जीवनाचा व पवित्र आत्म्याद्वारे तो पूर्ण होता. Adam, this is Yahweh Elohim throws life and the Holy Spirit. It was perfect. त्यावेळेस त्याच्या आत्म्याला स्त्रीने आज्ञाभंगाचे पाप केले याची जाणीव का झाली नाही? At that time, his spirit, the woman sinned in the disobedience. Why not realize this? झाली असेल तर त्याने त्या बाबतीत गंभीर दखल का घेतली नाही? If that happened, he would in that case serious attentions. Why not take it? एकंदरीत अनेक मुद्दे हे पाहास मिळतात. Or all many points, let us see. कदाचित हे उत्तर असू शकेल की ते फळ शहाणपण देण्यास व बरे वाईट जाणण्याचे ज्ञान देणारे असे होते. Maybe this could be the answer to give that the fruit wisdom, and that is knowing good and evil, knowledge giving, that is where. अर्थात वाईट असून ते चांगले आहे अशी फसवणूक करणाऱ्या ज्ञानाने स्त्रीने आदामास भुलवले असेल. Of course, being the evil, that's good with such deceptive knowledge, this woman may have been seduced by Adam. स्त्री गुणधर्मामध्ये एक लाड करणे, 2 हट्ट करणे. In this woman's strength, first is a pampering, second is just to stubbornness to do. 3 रुसणे, 4 लाजूळपणा ह्या माध्यमातून त्या आपल्या इच्छा पूर्ण करतात. Number 3 to be the offended, shyness throws, that is your fulfilled the desire. इथे जे शहाणपण मिळणारे ते जे ज्ञान, which is the wisdom's gaining, which the knowledge he is see
abused in done in appear. तिचा त्याने गैरवापर केलेला हे दिसून येतो. She ate in the fruit herself, and some of these fruits she gave. पुढे गेला. तिने ते फळ स्वतः खाल्ले व त्या फळातील काही भाग आदामाला व तिने दिले व त्याने ते देखील ते खाल्ले. She ate the fruit of herself, and some those fruit she gave it to Adam, and he ate it too. येथे आदाम मनुष्य शब्दाच्या ऐवजी पती हा शब्द वचनामध्ये आलेला आहे. Here the words Adam means instead of his word husband is found in the word. ज्याप्रमाणे इतर स्त्रिया व स्वतःची पत्नी ह्यांना हिब्रू भाषेमध्ये एकच शब्द इशाशा हा वापर केलेला आहे. As such other women as well as their wife, they are used in the Hebrew for the same words ishesha. त्याचप्रमाणे इतर पुरुष व स्वतःचा नवरा ह्या हिब्रू भाषेमधील वचनात एनोश किंवा इश हा शब्द वापरलेला आहे. Similarly, in the Hebrew, the words enosh or ish is used by the other man and the husband. त्यामुळे अर्थात अचूक शब्द इतर भाषेमध्ये घेता येणार नाही. Therefore, exact words cannot be taken in the other languages. पती किंवा इतर पुरुष हे शब्द जरी वापरले गेले तरी ते मूळ दस्तावेजला सत्यता पूर्ण दाखवू शकत नाही. Even if the words husbands or other man are used, however, it cannot be the consistence of the original document. नेमका कोणत्या शब्दाचा वापर करायचा आहे हे सांगणे कठीण आहे. Exactly which words to use to do it is hard to say. अध्याय 3 वचन 7. Chapter 3 and verses 7. तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळाले. And where they opened the eyes of the two of them, and they know that were naked they. मग त्यांनी अंजिराचे पाने शिवून आपणासाठी कटी वस्त्र केली. And the swells together leaves fig and made themselves covering. चांगले व वाईट देणारे ज्ञान त्या दोघांना मिळाले. No knowledge that gives good and evil, they both got it. परंतु वाईट ज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्या दोघांनी एकमेकांना जवळ पाहिले. But from a evil knowledge perspectives that they both look closely at each other. वास्तविक या घटना पुढील घडणाऱ्या ह्याचे पूर्व ज्ञान यावे एलोहिमला होते. In fact, all these events occurrence next is the foreknowledge of this as the Yahweh Elohim. ज्या सैतानाने अदृश्य निर्मितीतील जे आकाशामधील देवदूत होते त्यांना प्रथम सैतानाने पासून बंडाळी केलेली होती. As such, in his invisible creation, who were the angels in his heavens, by deceiving them, the first there was the rebellions them he. त्यांना त्याने अदृश्य निर्मितीतील आकाशाच्या खाली त्या सर्वांना टाकण्यात आले. Invisible creations below these heavens, they were all thrown away. पुढे त्याच सैतानाने जे दृश्य निर्मितीतील प्रथम स्त्री व पुरुष यांना पासून पापी केले. Next, the same Satan is the sins that created the first woman and man, they have been deceived and the sinned. यावे एलोहिमने पवित्र अवस्थेमध्ये त्यांना निर्माण केलेले होते. Yahweh Elohim had created them in a scared state. ह्या दृश्य निर्मितीमध्ये देखील बिघाड करून टाकला. This sense was also determined in the making. आदामाने व स्त्रीने एकमेकांना जेव्हा पाहिले त्यावेळेस त्यांना कळून आले की आपण नग्न आहोत. Adam and woman, when we saw each other at that time, they realized that you are naked. येथे वचनामध्ये डोळे उघडले हा शब्द आहे. डोळे उघडणे म्हणजे त्याचा अर्थ शुद्धीवर येणे हा देखील आहे. Here is the words in those verses, eyes opening eyes. I means coming to fulfill it is also. आध्यात्मिकतेमध्ये ते होते तेव्हा वाईट विचार येत नव्हते. It was in the spiritual, it was not evil thinking. तेव्हा ते जरी नग्न अवस्थेत येत होते तेव्हा त्यांना त्याची लाज वाटत नव्हती. Even when he was naked, they were not ashamed of it. परंतु आध्यात्मिकतेमधून ते आता दैहिक स्वरूपात आले. But from this spiritual, they now come in the physical form. तेव्हा वाईटाच्या ज्ञानाच्या द्वारे त्यांना त्याच्या नग्नतेची लाज वाटू लागली. Then by this knowledge of the evil, they began to feel ashamed of their nakedness. अर्थात वाईटाचे ज्ञान सैतानाकडून मिळवल्यावर तो दैहिकतेचे डोळे उघडतो. Of course, when knowledge of evil is received by Satan, it opens the eyes of the flesh. आणि जर एखादी व्यक्ती धार्मिक व आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करते
And if is a person religious and the spiritual life trying to live, तेव्हा तो सैतान धार्मिक व आध्यात्मिक वचनाचे ज्ञान होऊ नये, then the Satan do not have knowledge of the religious and spiritual words. म्हणून तो त्या मानवाचे डोळे बंद करतो. So he closes his eyes. ह्या युगाच्या देवताने मनाचे डोळे आंधळे केलेले आहे. By this God of this world's mind of eyes have been blinded. दुसरे करीन 4 अध्याय 4 वचनामध्ये 2 Corinthians chapter 4 and verses 4 in word. आध्यात्मिकतेमध्ये जेव्हा मानव पाप करतो तेव्हा तो आध्यात्मिकतेमध्ये नग्न अवस्थेत असतो. In spirituality, when the human sin does there, then he is the spirituality naked state. प्रकटीकरण 16 अध्याय 15 वचन. Revelation chapter 16 verse 15. मग त्यांनी अंजिराचे पाने शिवून स्वतःसाठी कटिवस्त्र केली. Then they swap fig leaves west were up for you. अंजिराचे झाड हे पहिल्यांदा शब्द आलेला हे पाहास मिळते. The fig tree is the first word that comes up. You get a CDs. कटिवस्त्र म्हणजे कंबरेपासून खालील गुडघ्यापर्यंत अंग झाकणे. West where arm is down from the west up to the knees to cover the limbs. कटी हा संस्कृत शब्द असून मराठी त्याला कंबर हा शब्द आहे. Kati, this is the Sanskrit words to each other's words, swing theirs from the hips of the flowing areas of covered. अंजिराचे पानं एकमेकांना जोडून व ती शिवून त्यांनी आपल्या कंबरेपासून खाली ती भाग झाकला. By the conversing livings of figs of others and swing them from there the hips and flowing areas are covered. या सर्व वचनातील अभ्यासाच्या द्वारे हे कळून येते की those study of all these words, you understand the ह्या दोघांनी चांगले जे आहे ते ज्ञान त्यांनी स्वीकारलेले नाही. It is understand that both of them are good. His knowledge they have not accepted. परंतु वाईटाचे ज्ञान त्यांनी स्वीकारलेले हे दिसून येते. But they have accepted the knowledge of the evil. It appears comes. त्यांनी बागेतील दुसऱ्या जीवनाचे झाडाची निवड केली नाही. They did not choose the second life trees in the garden. तर आज्ञाभंग होईल अशा वाईट व चांगल्या जाणून देणाऱ्या झाडाची निवड केली. So the disobedience, the evil and the good choose the trees and make sense. दैहिक नग्नता त्यांनी अंजिराच्या पानाने झाकली. The physical nudity there is covers with the fig leaves. पण पापाच्या द्वारे जे आध्यात्मिकतेमध्ये असलेली नग्नता ही त्यांना त्या वाईटाच्या ज्ञानाने दिसून आली नाही. But through the sin that the nudity in the spirituality they did not see it with in the knowledge of the evil. जगामधील ही पहिली स्त्री आहे की आध्यात्मिकतेमध्ये आज्ञेचे उल्लंघन करणारी व विश्वासघातकी ती ठरली. This is the first woman in the world to the violate the law in the spirituality. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या स्वतःचा नाश करून दुसऱ्याच्या नाशास कारणीभूत ठरलेली आहे. Likewise, destroy the personal self and responsibility for the destruction of the deceived. तर आदाम हा आध्यात्मिकतेमध्ये निष्काळजी असून So Adam is spirituality, he is careless. आपले अमरत्व व पवित्रता ते त्यांनी राखून ठेवली नाही. And holiness and did not mention. अध्याय 3 वचन 8. Chapter 3 and word 8. नंतर दिवसाचा थंड वारा सुटला. यावे एलोहिम बागेत चालत असता त्याने त्याचा शब्द ऐकला. And they heard it the sound of the Yahweh Adonai Elohim walking in the garden in the bridge of his day. तेव्हा यावे अदोनाई एलोहिमच्या समक्षतेपासून जावे म्हणून आदाम व त्याची बायको ही बागेतील झाडामध्ये लपली. And hide themselves Adam and his wife from the presence of the Yahweh Adonai Elohim's trees of the garden. 7व्या वचनातील घटना ही पुढील भाग आहे. दिवसाचा थंड वारा म्हणजे संध्याकाळची वेळ अशी आहे. The 7th verses incidentally this is the next part, the cold winds of the day, I mean the evening time is like this. आणि दररोज संध्याकाळी यावे एलोहिम तो एदेन बागेत येऊन आदामाबरोबर संभाषण करीत असे. And every evening in the Yahweh Elohim he come to the garden Eden, he had the conversation with Adam. नेहमीप्रमाणे तो त्या एदेन बागेत यावे एलोहिमच्या चालण्याचा आवाज आदामाने व स्त्रीने ऐकला. As always in the garden of Adam, Yahweh Elohim's walking sound, Adam and the woman listened. आणि हे दोघेही त्याच्या समक्षेत म्हणजे त्याच्या नजरेसमोर न जाण्याचे
त्या दोघांनी विचार केलेला हे दिसून येतो. And these both his presence, I mean, in eyes front of him, not to go, they both throws. This is appear. म्हणून ते बागेतील झाडांच्या झुडपात लपून बसले. So they are in the gardens, in the trees, bushes, by hide. कारण त्यांना त्या आज्ञाभंगाची जाणीव झाली. Because to them this disobedience to knowledge done. आदामाला त्या आज्ञेच्या उल्लंघनात नंतर काय शिक्षा देण्यात येईल ह्याची देखील आठवण झाली. After Adam disobeyed that the command, what punishment will be give, he remembered that. यावे एलोहिम स्वतः त्या एदेन बागेत चालत असलेल्या त्या बागेतील जमीन ही पवित्र होती. Yahweh Elohim himself is walking in the garden of Eden. The land is the garden of the holy. या पवित्र जागेमध्ये स्वतः तो यावे एलोहिम येत होता. In this scarce place in the Yahweh Elohim was the coming. आणि त्याच्या समक्षतेत आदाम व ती स्त्री हे दोघे सायंकाळी राहत होते. And is his presence, Adam and woman were both living in the evening time. एक अनुमान काढता येईल की हे पाप स्त्रीने व आदामाने दुपारच्या वेळेस केलेले आहे हे दिसून येते. It can be the inferred that this is sin is done by man and woman. At afternoon it's done. This appears come. नेहमीप्रमाणे यावे एलोहिम समोर येणारे त्यांच्यामध्ये धाडस राहिले नव्हते. As usual in the front of is the Yahweh Elohim, in coming among these there was no courage. त्यांना त्यांच्या पापाची पूर्ण जाणीव झाल्यामुळे त्या पापाबद्दल जी शिक्षा दिलेली आहे. To them there is sin due to complete knowledge for the sin which is the punish for the fear of the punishment. त्या शिक्षेच्या भीतीमुळे दोघे लपून बसले. They both went into the hide. वाईट ज्ञानामुळे त्यांना जे काही समजून आले की आपण नग्न आहोत. With evil knowledge they understood that you are naked. आणि त्या वाईटाच्या ज्ञानामुळे त्यांनी त्यांच्या नग्नतेची लाज वाटू लागली. And with that evil knowledge them there is nudity same to just feel it started. आणि ते भयामुळे व लाज वाटू लागल्याने ते झाडामध्ये लपून बसले. And that of the fear and the same feel it started, they hide in the to sit is trees. या वचनामध्ये देखील आदाम व त्याची बायको हा शब्द आलेला आहे. In this verse also Adam and his wife, this verse has come up. परत इशाशा हा शब्द आलेला आहे. तर जे पती व पत्नी ह्या नात्याने त्या बागेमध्ये राहत असते. Again this word the Ishesha has come if the husband and wife has relationship living in this garden. तर नैसर्गिकरित्या त्यांना ती लाज वाटली नसती. So naturally that would not be ashamed. परंतु त्या बागेमध्ये ते दोघे कामगार आहे. But they are the both workers in the garden. तिला मदतगार म्हणून आदामासोबत ठेवलेले होते. She was kept with Adam as helper. अर्थात ती कामावरील एक स्त्री अशी होती म्हणून तिला व त्याला लाज वाटली. Of course she was like woman at work, so he was ashamed. व दोघे झाडाच्या झुडपात लपून बसले. And they both hide in the trees bushes. आणि स्वतः यावे एलोहिम हा देखील त्या बागेमध्ये उपस्थित आहे. नेहमी ते दोघे त्याच्या समोर येत होती. And Yahweh Elohim is also present in the garden. पण पाप केल्यावर ते त्याच्या समोर येण्यास ते तयार नव्हते. But after sinning to come before him, they were not ready. आज्ञाच्या उल्लंघनाबद्दल असणाऱ्या शिक्षेची देखील भीती वाटली. Of commanded due to the violent sessions, even with the punishment is all the scares. आणि भयग्रस्त झाल्याने ते लपून बसले. And done the fighters they are hide. या ही भागामध्ये आपण उत्पत्ती 2 अध्याय 24 वचनापासून ते उत्पत्ती 3 अध्याय 8 वचनापर्यंत अभ्यास पूर्ण केला. In this part we begin with the word 24 of Genesis chapter 2. His complete his studies until verses 8. ह्यातील पुढील या भागामध्ये आपण उत्पत्ती 3 अध्याय 9 वचनापासून पुढे अभ्यास करणार आहोत. In the next part of this we will study Genesis chapter 3 and verses 9. यावेळेस आम्ही त्या सर्वांचे विशेष आभार मानतो की at this time we will them thank you. ज्यांनी हे सत्यवचन प्रसार करण्याकरिता उदार मनाने आर्थिक सहाय्य दिले. In particular those who is work in the spread this truth with generous heart and financially supported. त्या सर्वांचे अदोनाई येशूवा मसीहामध्ये आभार मानतो. All of them is Adonai Yeshua Messiah, thank you. त्याचप्रमाणे ज्यांनी व्हिडिओ मेसेज ऐकून ते लाईक व सबस्क्राईब केले. Likewise those who listen to the video message and like and subscribe to it. त्यांचे देखील आभार मानतो. Thanks to them too. अदोनाई दिलेले सत्य वचनाचे ज्ञान आपणा सर्वांस अधिक प्रमाणात देण्याकरिता Knowledge of the true was given by the Adonai to give
you more of your service. आम्हा सर्वाकरिता आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. For all of us members, remembers in your prayers. अदोनाई एलोहिम बापाची उपकार स्तुती असो. Thanksgiving to the Father of Adonai Elohim. आमेन. Amen. आमेन. Amen. आमेन.